तरुण वयामध्ये जे अटॅक असतात, की आत्ता तो कार्डिओ करत होता, आत्ता तो जिना चढून आला, कालच त्याने मॅरेथॉन केली. ह्याच्यामध्ये आपण ज्याला शेअर स्ट्रेसेस म्हणतो, की ज्याच्यामुळे स्ट्रेस आल्यामुळे बॉडीला हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये चीर जाते. ह्याला आपण प्लाक रप्चर असं म्हणतो आणि तिथे अचानक रक्ताची गुठळी डेव्हलप होते आणि असा उभा असलेला माणूस मिनिटामध्ये तो कोसळतो कारण ती रक्तवाहिनी ब्लॉक व्हायला लिटरली 1 मिनिट पुरेसा होतो. त्यामुळे मग हे सरप्रायझिंग होतं. तर हे मेकॅनिझम जे आहे यंग एजमध्ये आणि ॲडल्ट एजमध्ये ह्याच्यामध्ये प्रचंड फरक आहे. जसा मेकॅनिझममध्ये फरक आहे, तसा कॉन्सिक्वेन्सेसमध्ये फरक आहे? हो, म्हणजे एक लक्षात घ्या, की हृदय अडॉप्ट झालेलं असेल तुमचं हळू-हळू ब्लॉकेज असल्यामुळे त्यामुळे डॅमेज कमी होतं. चांगलं चालणाऱ्या हृदयाची एक रक्तवाहिनी 100% बंद पडली अचानक, तर हृदय प्रिपेअर्ड नसतं. त्याच्यामुळे हृदयाला होणारा डॅमेज खूप जास्ती असतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये कॉन्सिक्वेन्सेस लाँग टर्म आणि आयुष्यभर राहतात आणि तुम्ही विचार करा 50शीमध्ये हृदयाला झालेला थोडासा डॅमेज आणि 20शी-30शीमध्ये झालेला डॅमेज कारण तो डॅमेज घेऊन तुम्हाला आयुष्य जगायचं असतं. त्यामुळे ह्याच्या बाबतीत सतर्कता गरजेची आहे.